ॐ वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। प्रिय मित्रांनो, नमस्कार। गीतामृतम महत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक श्लोक घेणार आहोत आणि त्यावर निरूपण करणार आहोत। अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे आणि आपल्या जीवनामध्ये फार उपयोगी ठरणार आहे। इथे भगवान म्हणतात, युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः। तर इथे पण आरोग्याचे रहस्य हे शीर्षक या श्लोकाला दिलेलं आहे। आरोग्याचे रहस्य। प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्याला आरोग्य चांगलं मिळालं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधीही कोणताही आजार होऊ नये, आपली तब्येत नेहमी चांगली राहिली पाहिजे असं स्वाभाविकपणे प्रत्येकाला वाटते। आणि इथे भगवद्गीता सांगते, भगवान सांगतात की योगो भवति दुःखः। योग कसा आहे की तुमच्या जीवनामधली सगळी दुःख दूर करण्यास समर्थ आहे। योगामध्ये ती शक्ती आहे। तुमच्या जीवनामध्ये सगळे दुःख दूर करण्याचं सामर्थ्य योगामध्ये आहे। आणि आपण तर योग करतो आणि तरी आपल्याला आरोग्य का मिळत नाही? आपण हठयोग करतो, व्यायाम करतो, सगळं करतो, ध्यान करतो, सगळं काय करतो आणि तरीसुद्धा आपली प्रगती होत नाही, आपले दुःख कमी होत नाही। बघा, ज्याला योगी व्हायचं असेल, ज्याला योगाचं आचरण करायचं असेल, त्याला चांगलं आरोग्य असणं फार आवश्यक आहे। जर आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही योग करू शकणार नाही, तुमचं योगामध्ये मनच लागणार नाही, मन तुमचं स्थिर होणारच नाही। म्हणून पहिलं महत्त्वाचं म्हणजे आरोग्य। म्हणून आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं आहे, शरीर माध्यम खलु धर्म साधनम। शरीर हे धर्म साधनेचं एक माध्यम आहे। तुम्ही जी साधना करता त्यासाठी आवश्यक काय आहे? तुमचं यंत्र। हे यंत्र जर डिफेक्टिव्ह असेल तर तुम्ही योग करणार कसे? म्हणून आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे। आणि भगवंत तेच आपल्याला इथे सांगतात की योग तुमचे सगळे दुःख दूर करू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला काहीतरी नियम पाळावे लागेल। मी काहीही नियम पाळणार नाही आणि नुसतं योग करेन आणि माझी दुःख दूर झाली पाहिजे असं शक्य नाही। म्हणून भगवंत पहिले काय म्हणतात, युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु। युक्ताहार विहारस्य, आहार आणि विहार हा संयमित पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे आहार। ज्याला योगी व्हायचं असेल त्यानं आहार आवश्यकतेनुसारच घेतला पाहिजे। जास्त उपाशी पण राहू नये आणि खूप खाऊ पण नाही। म्हणजे इथे कुठेतरी संयम पाहिजे। जर आपलं जिभेवर संयम नसेल, आपण सगळं काही खात असू की अशा गोष्टी आपण खात असू की ज्यामुळे आपलं मन चंचल होईल, आपल्या शरीराला आजार जडतील, तर योग साध्य कसा होणार? शक्य आहे का? म्हणून आहारामध्ये आपण खूप काळजी बाळगली पाहिजे। आपण सगळं काही खाऊ शकत नाही आणि जे खातो ते सुद्धा पौष्टिक पाहिजे, ते सुद्धा सात्विक पाहिजे आणि त्याची क्वांटिटी मर्यादित पाहिजे। युक्त आहार विहारस्य, युक्त आहार आणि विहार। तर तुमचा आहार युक्त पाहिजे, म्हणजे जेवढा आवश्यक आहे तेवढाच पाहिजे, चांगल्या प्रकारचा पाहिजे, सात्विक पाहिजे आणि जास्त किंवा कमी घेऊ नये। आता हा नियम किती महत्त्वाचा आहे, आपण कधी याची काळजी करतो का? तर रात्री आपल्याला ध्यान करायचं आहे आणि खूप पोट भरून जेवण केलं तर रात्री ध्यान होईल का? होणार नाही। भगवान श्री रामकृष्णांनी त्यांच्या शिष्यांसाठी रात्रीचं भोजन ठरवून दिलेलं होतं की हा एकच पोळी खाईल, हा 2 पोळ्या खाईल, सगळ्यांचं ठरवून दिलेलं होतं। आणि एकदा माताजीने थोडं जास्त दिलं तर ते रागावले
ते म्हणाले की ह्या मुलांनी रात्री जर एवढं खाल्लं तर ते ध्यान कसे करणार, साधना कसे करणार. म्हणजे बघा, भगवान श्री रामकृष्ण किती पर्टिक्युलर होते की आपल्या शिष्यांनी रात्रीचा आहार फार कमी घेतला पाहिजे, नाहीतर ते साधना करू शकणार नाही. कारण खूप आहार घेतला तर तमोगुण वाढतो आणि तमोगुण वाढला की मग साधना होत नाही, मग आळसाने झोप येते. म्हणून म्हटलं की तुमचा आहार कसा पाहिजे, युक्त पाहिजे, मॉडरेट पाहिजे, संयमित पाहिजे. आणि विहार, तुम्ही ज्या काही हालचाली करता, आहार आणि विहार, असं समजा तुम्ही वॉकिंग करत असाल, अर्धा घंटा वॉकिंग दररोज सफिशियंट आहे. डॉक्टर सांगतात की अर्धा तास तुम्ही ब्रिस्क वॉकिंग करा, त्यामुळे तुमचं शरीर चांगलं राहील. आपण अर्ध्या तासाऐवजी आपण 2 तास जर वॉकिंग केलं तर काय होईल, आपलं शरीर थकून जाईल, आपण साधना करू शकणार नाही. किंवा मुळीच व्यायाम केला नाही तरी शरीरामध्ये जडता येईल, शरीर आळसी होईल. म्हणजे तुम्ही व्यायाम सुद्धा करा आणि केलाच पाहिजे, पण तो सुद्धा मर्यादित, तो सुद्धा संयमित. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी जेवढा आवश्यक आहे तेवढाच करा, नाहीतर आपल्याला काही पहिलवान व्हायचे नाही. किती मोठमोठे पहिलवान होतात. आपला उद्देश पहिलवान होणं नाही, आपला उद्देश आहे योगी होणं. कारण योगी झाल्यामुळे काय होतं, सगळे दुःख नष्ट होतात. म्हणून भगवंत म्हणतात की युक्ताहार विहारस्य, तुमचा आहार आणि विहार हा संयमित पाहिजे. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त चेष्टस्य कर्मसु, म्हणजे कर्मामध्ये सुद्धा कुठेतरी संयम पाहिजे. आजकाल आपण बघतो की आपण कशाचीच पर्वा करत नाही, आपण आरोग्याची पर्वा करत नाही. रात्रभर काम केलं तर आरोग्य आपलं चांगलं राहील का. आता रात्री ड्युटी करतात लोक, चहा पितात, सिगारेट पितात, रात्रभर जागतात. आता रात्रभर जागरण केल्यामुळे सकाळी तुम्हाला झोप येणारच. कारण आजकाल कामाच्या वेळाच राहिलेल्या नाही. सगळं काम करून घेतात, तुम्हाला पगार भरपूर मिळतो, पण तुमच्याकडून भरपूर काम करून घेतात. 12-12 घंटे, 14-14 घंटे. आता इतका वेळ काम केलं तर शरीर थकणार नाही का. आणि थकलेल्या शरीराद्वारे तुम्ही कसा काय योग करणार. म्हणून कामाच्या वेळासुद्धा ठरलेल्या पाहिजे की ठीक आहे 6 घंटे, 7 घंटे, 8 घंटे तुम्ही काम करा, शरीर तुम्हाला साथ देईल. पण तुम्ही रात्रभर जागायला लागले, खूप काम करायला लागले, दिवसभर काम करायला लागले, डबल ड्युटी करायला लागले, म्हणजे पैशाच्या लोभाने मनुष्य शरीराची पर्वाच करत नाही. तो कितीही तास काम करायला तयार आहे. त्याला म्हटलं की तुला 1 तास ओव्हरटाईम मिळेल, त्या ओव्हरटाईम तुला 500 रुपये मिळेल, तो 5 तास ओव्हरटाईम करेल, कारण त्याला पैसे मिळते. तो तेव्हा शरीराची पर्वा करत नाही. मग अशा व्यक्तीला योग साध्य होणार आहे का. इकडे योग करण्याचा प्रयत्न करतो, ध्यान करण्याचा प्रयत्न करतो, पण इथे कुठे संयमच नाही. म्हणून भगवान म्हणतात की आहार आणि विहार तुमचा युक्त पाहिजे आणि युक्त चेष्टस्य कर्मसु, आणि कर्मामध्ये सुद्धा तुम्ही मॉडरेट पाहिजे. म्हणजे तुमचं शरीर जेवढं कर्म करू शकते तेवढंच तुम्ही केलं पाहिजे. एखाद्या वेळेस ठीक आहे, एखाद्या वेळेस खूप गरज आहे, आवश्यकता आहे, एखाद्या वेळेस तुम्ही करा. पण दररोज जर 12 तास काम करावं लागत असेल तर नियमितपणे 12 तास काम केल्यामुळे तुमचं शरीर खराब होणार, तुम्हाला व्यवस्थित झोप येणार नाही, शरीरावर खूप ताण पडेल. हा विचार आजचा मनुष्य करत नाही, कारण त्याला पैसा पाहिजे. पैसा कमावण्यासाठी तो आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि बरेच प्रकारचे आजार जडतात. हे कशामुळे, जीवन संयमित नसल्यामुळे. म्हणून कामाच्या वेळासुद्धा आपल्या ठरलेल्या पाहिजे. रात्री झोपण्यासाठी असते, काम करण्यासाठी नाही. तुम्ही दिवसा 10 ते 5 पर्यंत काम केलं काहीही होणार नाही. पण आजकाल खूप प्रवास करावा लागतो, लोकांना खूप लांब लांब जावं लागतं आणि सगळ्या भारतभर प्रवास करावा लागतो कधी कधी.
अशा प्रकारच्या नोकऱ्या असतात की त्या तुम्हाला नेहमी फिरतच राहावं लागतं. आता अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला योग साधणे शक्य नाही. म्हणून इथे भगवंतांनी म्हटलं आहे युक्त चेष्टस्य कर्मसु, जे तुम्ही जे काही कर्म करता ते सुद्धा मर्यादितच पाहिजे, त्यावर सुद्धा कुठेतरी संयम पाहिजे. पैसे मिळतात खूप म्हणून आपण खूप काम करायचं, या शरीराला राबवायचं हमालासारखं, आणि मग शेवटी शरीर थकून जातं आणि मनुष्य काहीच करण्यात लायक राहत नाही. युक्त स्वप्नावबोधस्य, युक्त स्वप्नावबोधस्य, जे स्वप्न आणि बोध म्हणजे स्वप्न म्हणजे झोप आणि बोध म्हणजे जागं राहणं, यामध्ये सुद्धा कुठेतरी मर्यादा पाहिजे. आता मनुष्य जर 12 घंटे झोपत असेल तो योगी होणार आहे का? युक्त स्वप्नावबोधस्य, स्वप्न म्हणजे झोप. आता 6 घंट्याची झोप मनुष्याला पुरेशी आहे. जास्तीत जास्त 6 घंटे मनुष्य झोपू शकतो. काही काही असतात की 2 तासच झोपतात. भगवान श्री रामकृष्ण रात्रभर झोपायचेच नाही. आता अशा लोकांचं मन सात्विक होतं, त्यांना काही झोपेची खूप गरज नव्हती, त्यांच्यामध्ये काही आळस नव्हता. पण काही काही असे लोक असतात की रात्री झोपतात 9 वाजता आणि सकाळी 12 वाजता झोपून उठतात. आता एवढे 15 तास 14 तास जर मनुष्य झोपत असेल तर तो तमोगुण आहे. असा मनुष्य कधीही योगी होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही झोपण्याच्या वेळा ठरवा. ठराविक वेळेसच झोपले पाहिजे आणि ब्रह्ममुहूर्ताला उठलेच पाहिजे. सकाळी 4 वाजता उठलं पाहिजे, संध्याकाळी 9 वाजता झोपलं पाहिजे किंवा 10 वाजता झोपा तुम्ही, पण जास्त झोपू नका. सकाळी 10 वाजेपर्यंत झोपले तर तुमच्याकडून काहीच होणार नाही. तुम्ही योग करू शकणार नाही, तुमचं शरीर साथच देणार नाही. आणि तसंच बोध म्हणजे जागरण, खूप जागरण पण करू नका, खूप झोप पण घेऊ नका आणि खूप जागरण पण करू नका. रात्रभर जागरण करणं, सिनेमाला जाणं, टी व्ही बघणं किंवा रात्री 12-1 वाजेपर्यंत यूट्यूबवरती लेक्चर ऐकणं, हे सगळं केल्यामुळे काय होतं, मन चंचल होतं आणि मन एकदा चंचल झालं की मग झोप येत नाही. म्हणून रात्रीच्या वेळेस खूप जागरण पण करू नये आणि त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. बऱ्याच लोकांना झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात, त्यांना गोळी खाल्ल्याशिवाय झोपच येत नाही. म्हणजे बघा, आपण तशी सवय लावली, अशी वाईट सवय शरीराला लावू नये. रात्री 2-2 वाजेपर्यंत जागं राहणं आणि सकाळी 10 वाजता झोपून उठणं ते काही बरोबर नाही. म्हणजे अशी व्यक्ती योगी कधीच होऊ शकत नाही. तुमचं जागरण आणि तुमची झोप ह्या दोन्हीवर तुमचा संयम पाहिजे. 6 घंटे झोपा आणि 8 घंटे काम करा. खूप जागे राहू नका रात्री, खूप काही पदार्थ खाऊ नका, खूप पार्ट्या करू नका. ज्या गोष्टी मनाला चंचल करणाऱ्या असेल, मनाला उत्तेजित करणाऱ्या असेल, अशा गोष्टी तुम्ही टाळा. अशा गोष्टी बघण्याचं टाळा, अशा गोष्टी खाण्याचं टाळा. हे सगळे नियम जर आपण जीवनामध्ये पाळले, बघा इथे कंडिशन दिली आहे की योग तुमचे सगळे दुःख दूर करू शकतो. सगळ्या दुःखापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. जन्म मृत्यू जरा व्याधी या सगळ्याच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतो. योगामध्ये ते सामर्थ्य आहे. योगो भवती दुःखहा, सगळे दुःख योग नष्ट करू शकतो. पण इथे भगवंताने सांगितलं आहे की त्यासाठी कंडिशन आहे. तुम्ही योगाचं आचरण करता म्हणजे तुम्ही योगी आहे, पण योग्याप्रमाणे तुम्ही जीवन जगता का? तुम्ही योग्याप्रमाणे जीवन जगत नाही. जीवनामध्ये कुठेही काही संयम नाही, कुठेही कंट्रोल नाही. इच्छेप्रमाणे तुम्ही वागता. कधी रात्रभर जागणार, कधी दिवसभर झोपणार. ह्या अशा प्रकारे अनियमित जीवन जगल्यामुळे शरीरावर त्याचे परिणाम होतात. मन सात्विक होऊ शकत नाही, ते तामसिक आणि राजसिक होते आणि तामसिक आणि राजसिक मनाद्वारे योग साधणं कधीही शक्य नाही.
तेव्हा सगळ्या गोष्टी सात्विक पाहिजे. गीतेमध्ये सांगितलं आहे 3 प्रकारची श्रद्धा, सात्विक, राजसिक आणि तामसिक. तिथे आहारामध्ये पण सांगितलं आहे की कशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे. जे सगळं काही भगवंताने आपल्याला गीतेमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला जर दुःखापासून मुक्ती पाहिजे असेल, तुम्हाला जर योग साधना करायची असेल, तर तुम्हाला योगी व्हावं लागेल. आणि योगी होण्यासाठी तुम्हाला संयमित जीवन जगावं लागेल. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. अति तेथे माती. जर आपण जास्त अतिरेक केला तर आपण कधीच आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकणार नाही. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे, प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे. आता आपण मर्यादेच्या पलीकडे गेलो आणि या शरीराचा विचारच नाही केला. शरीराला एक प्रकारची कॅपॅसिटी आहे, तर त्यापेक्षा जास्त शरीर घेऊ शकत नाही. आता तुम्ही बघता, पण तुम्ही रात्रंदिवस जर नुसतं टी व्ही बघत असाल किंवा यूट्यूब बघत असाल तर डोळे खराब होणारच, मन खराब होणारच. किंवा सगळ्या इंद्रियांच्या मर्यादा आहे, त्या मर्यादांचं आपण जर उल्लंघन केलं तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो, आपल्या आरोग्यावर होतो. आणि मग आपल्याला जाणवायला लागतं 40-50 वर्षामध्ये आजार जडतात. कितीतरी लोकांच्या किडन्या खराब होतात, हार्ट अटॅक येतो. कशामुळे? कारण जीवन नियमित नाही. अनियमितपणे जीवन जगल्यामुळे हे सगळे आजार शरीरामध्ये जडतात. आणि मग अशा अवस्थेमध्ये मनुष्य काय चिडचिड करतो. त्याचं कशामध्ये मन लागत नाही, सगळ्यावर तो रागावतो आणि साधन भजन करू शकत नाही. त्याला वाटते की अरे मी करू इच्छितो पण माझं शरीर मला साथ देत नाही. माझी करण्याची इच्छा आहे, साधना करण्याची माझी खूप इच्छा आहे, पण शरीरच साथ देत नाही. आता मी काय करू? शरीर साथ देत नाही कारण तुम्ही त्या शरीराचा योग्य वापर केला नाही. तुम्हाला भगवंताने एवढं सुंदर यंत्र बनवून दिलं, पण त्या यंत्राचा योग्य वापर न केल्यामुळे ते यंत्र आज खराब झालेलं आहे. आणि अशा यंत्राद्वारे तुम्ही योग करूच शकत नाही. तेव्हा योग आपले सगळे दुःख दूर करू शकतात. ध्यानयोग म्हणा, राजयोग म्हणा, दुःख दूर करू शकतात. पण त्यासाठी आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आहार, विहार, निद्रा, जागं राहणं, कर्म करणं, कर्म न करणं. कर्म करणं तेवढं महत्त्वाचं आहे आणि कर्म जर केलं नाही किंवा नुसतं आपण आळसात पडून राहिलो ते पण योग्य नाही. म्हणजे तुम्हाला विश्रांती पण तेवढीच पाहिजे जेवढी आवश्यक आहे. तुम्हाला झोप पण तेवढीच पाहिजे जेवढी आवश्यक आहे. तुमचा आहार आणि विहार आणि सगळं तुमच्या आवश्यकतेनुसार शरीराला किती आवश्यक आहे तेवढंच दिलं पाहिजे. आणि हेच तर सगळे संत सांगतात, हेच तर सगळे शास्त्र सांगतात की मनुष्याच्या जीवनामध्ये संयम असल्याशिवाय, मनुष्याच्या मनावरती कंट्रोल असल्याशिवाय, इंद्रियांवर कंट्रोल असल्याशिवाय तो आध्यात्मिक जीवनामध्ये पाऊलच टाकू शकत नाही. म्हणून इथे आपल्याला हा नियम तरी पाळावा लागेल. म्हणजे आपण हे बघितलं पाहिजे की आपण जे काही करतो त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम तर होत नाही ना. जर विपरीत परिणाम होत असेल तर ती गोष्ट आपण टाळली पाहिजे. आपल्या शरीरावर जर विपरीत परिणाम होत असेल, आपण जर साधन भजन करू शकत नसू, तर आपण बघितलं पाहिजे की आपल्या साधनेमध्ये अडचणी काय आहेत, आपल्या साधनेमध्ये विघ्न कोणते आहेत, ते विघ्न आपण दूर केले पाहिजे. आपण रात्री खूप जेवण करतो म्हणून सकाळी जाग येत नाही, रात्रीचं जेवण सोडून दिलं पाहिजे. असा काहीतरी निर्णय घेतला पाहिजे की नाही रात्री जेवणार नाही. कारण रात्रीच्या जेवणामुळे जर मला सकाळी उठता येत नसेल तर मग रात्रीचं जेवण सोडून देईल. अशा प्रकारचे आपलं मन ठाम पाहिजे. जर आपल्या मनामध्ये प्रचंड इच्छाशक्ती असेल तर इंद्रिय मनाला आपण कंट्रोल करू शकू. पण कधीकधी आपण सगळा कंट्रोल सोडून देतो आणि आपण अशा लोकांच्या संगतीमध्ये लागतो की ज्या लोकांना संयम म्हणजे काय हे माहीतच नाही. त्यांना वाटते की खाओ पिओ मजा करो बस हेच जीवन आहे. तर अशा लोकांच्या संगतीमध्ये जर आपण पडलो तर आपण कधीही योगी होऊ शकणार नाही.
योग्याची जीवन पद्धतीच वेगळी असते. पूर्वी सगळे योगी गंगा किनारी यमुने किनारी राहायचे, फळमुळं खाऊन राहायचे, सगळं सहन करायचे आणि त्यांच्या जीवनामध्ये नियमितता होती, इंद्रियावर कंट्रोल होता आणि निसर्गाच्या वातावरणामध्ये राहायचे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहायचे. त्यामुळे ते चांगल्या प्रकारे आरोग्य मेंटेन करू शकले आणि त्या शरीराद्वारे ते आध्यात्मिक साधना करून सगळ्या दुःखांपासून मुक्त होऊ शकले. आपण पण होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही. आपण जिथे आहोत तिथेच राहायचं, पण ह्या सगळ्या गोष्टी पाळायच्या. योगी व्हायचं असेल, ध्यान करायचं असेल तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाही. संयमित जीवन जगायचं, डिसिप्लिन जीवनामध्ये आणायची. जर जीवनामध्ये शिस्त असेल, संयम असेल तर नक्कीच आपल्याला योग साधेल आणि योग जर साधला तर आपली सगळ्या दुःखामधून मुक्ती होईल. हेच भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.